ते काय कंपाऊंड करा कडांगला लावाय तर कार्पेट बांधून झालाय. तर मावश्या इकडे वाडी पण लावतो ना, त्याचं दुकान पण असतं कडिंगलचं ना. कशासाठी आहे एवढाच प्रोसेस करायला 30-40 हजार रुपये पैसा म्हणजे खर्च झालाय. किती महिन्यापर्यंत होतील? 70 दिवसांत. तर चला मित्रांनो तुम्हाला कंचुर्ल्याचा घरटा दाखवतो. सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो बघू शकता आज मी मित्रांनो आलोय कोसबाडला. ह्या वर्षी कडिंगल लावणार आहे. तर कडिंगलसाठी आल्या आम्ही कसे बनवतोय ते तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. ह्याच्यावर खूप सारे प्रोसेस होतील. कापड येईल, ते कापड टाकल्यानंतर नंतरला वरती बीज येईल. ह्या फोनामध्ये एवढी क्वालिटी भारी येते ना. त्यामध्ये कॅमेरामध्ये कसे फोटो येतात तसे पूर्ण HD फोटो येतात. 3 कॅमेरे आहेत, हे 2 मोठे आहेत आणि हा एक इथे आहे. पण सगळे क्वालिटीचे कॅमेरे आहेत. फोटो शूट करतो ते किंवा रात्रीच्या वेळी लाईट, तेव्हा लाईट इथे पडते, फ्लॅश पडते. विवोचा आहे आणि मॉडेल नंबर V16. हा फोन घेतल्यावर तुला कसा वाटला? सांगतो का फार बेस्ट वाटला. टॉमी पण हसून दाखवतो. टॉमीला पण खूप आवडला कारण की टॉमीचे पण फोटो काढलेत ना. मावश्या गेला बाहेर दुकानात थंड आणायला. आणि हे बघा इकडे काकडी आणि त्याला नमक लावायला लावलेले आहे. ते पण सुरीनी. नाव काय? जाधव नाही वाजे. हे जाधव नाही वाजे ना. माझा आधार कार्ड अपडेट करायला आहे तर मी गोवारी बनलेला आहे. बट आता आलं मी जाधवांचे. मावशीने तिकडे बांबू गाडायला लावलेत. वय करायचे आहे ना ह्याला कडिंगलला. पण मित्रांनो एवढी मेहनत लागते ना कडिंगलची वाडी बनवायला. या खाण्या एवढी होतात ना तिथपर्यंत खूप मेहनत लागते. खूप सारे प्रोसेस होतात. एकदा मेहनत बघा. हा व्हिडिओ शूट मी कोसबाडला करतोय. तो कोसबाडला रस्ता आहे ना, तर रस्त्यावर मावशींचं दुकान असते कडिंगलचं. आणि हा इकडे सेट आहे कडिंगल सेट. त्यांनी फोन घेतलाय ना तर जास्त जरा भाव खाऊन दाखवतो कारण की माझा साधा फोन आहे ना. मित्रांनो मला सपोर्ट करा. मी पण घेईन मग असाच. तर तुम्ही सपोर्ट केला तर मी पण असाच घेईन. आला पाणी अरे डाल दे का. मुगाराम तुझं नाव काय? टॉमी. भात किती भारी झालंय हे बघा. पण पूर्ण पडून गेलेलं आहे. बघू शकता किती भारी. आणि मित्रांनो इकडे कडक एकदम जबरदस्त ऊन पडलेलं आहे. आणि तिकडे हा बघा इकडे पावसाचा जोर आहे. तिकडे ढग काले काले झाले पूर्ण. ए सेट बोल काय मग कसा बराच ना. तर पगार कधी करणार आहेस? पगार नाही देत काय नाही देत ना तेव्हा तो बोलत नाही. हा हे मुकादम हे बघा इकडे आजी वय करायला लागलेली आहे. इकडे मावशी आहे. आला ना ग काय सरे तर बारकाय सर. त्याला काय ग मावशी सांग आली ना. 2 इथे 2 बसतील म्हणजे एक अर्धी बसेल आणि एक लांब. मग झालं फायनल. मावशाने दोरी बांधायला लावलेली आहे. आता इथे पण एक आला बोलणार आहे तिथंपर्यंत. आता मावश्या दोरी काढायला लागला. हे बघा माप कशासाठी? कडिंगलसाठी. मला तर माहीतच नव्हता कडिंगलसाठी हे करायला लावला. तर मावसाकडून आपले माहिती विचार. हे मावसा सांग कशासाठी आहे? तरी पण सांग ना कसा कडिंगल ना लांबा. कंपाऊंड ते काय कंपाऊंड करा कडांगला लावाय. कोळा कोंढा दर खणलास पुरं 1 फूट एवढा. तिकडे हायवे आहे आणि तो तुम्हाला झाड दिसत असेल तिथे दुकान असते मावशांचा. ती कार आली तिकडे. ही कामवाली बाई आमच्याकडे आले. नुसती जगे आहे काम नाही करत काय नाही. नुसतीच सकाळची घेऊन पावडा घेऊन राहिले. काम नाही करत काय नाही. हा इकडे हुशार माणूस फोन घेऊन राहिलेला आहे. आणि तो बघा तिकडे जग्या माणूस. हा जग्या माणूस बघा जग्या माणूस काम करतो. आणि हे बघा इकडे हुशार माणूस फोन चालवतात. असं इकडे काम चालू आहे. नंतरला मग कंपाऊंड केली की नंतरला ह्याच्यावर कापड लागणार आहे. म्हणजे टिबक पाईप लागतील. त्याच्यावर नंतरला कापड लागेल ना. त्याच्यावर नंतरला बी येईल वरतून. काय काय लागत आहे सांग. असा तुझी माहिती देस. असा असा 10 दिवसांत. आणि पाणी कसा द्यायचा?
पाणी एक दिवसांनी द्यायचं. पण एक दिवसांत एक तास सोडायचा. काय काय आणून ठेवलेलं आहे म्हणजे याच्यासाठी कणिंग लावण्यासाठी? खत आहे, ठिबक आहे, कार्पेट, मंचिंग पेपर. तो कसा असतो मंचिंग पेपर? तो प्लास्टिकचा असतो, कापड काला कापड. तो याच्यावर कसा येईल? तो ओल्यावर टाकायचा. तो याच्यावर वरती येईल का? हो हो हो. आणि 30-40 हजार रुपये लागला ह्याला. बघू शकता मित्रांनो, अजून तर ह्याच्यामध्ये बी पण नाही पडलंय. तर मित्रांनो, एवढाच प्रोसेस करायला 30-40 हजार रुपये पैसा म्हणजे खर्च झालाय. अजून नवीन आहे, पहिल्याच वर्षी आहे का? शिकण्यासाठी आहे. हा, शिकण्यासाठी पण आहे. आणि मावश्या इकडे वाडी पण लावतो ना, त्याचं दुकान पण असतं कडिंगलचं ना. खाऊन पण जा, त्याच्या टेस्ट बघून जा. कुठे दुकान कुठे असते तुमचं? आपल्या कोसबाड मध्ये मोहाजवळ. हा, ते जुना बस स्टॉप ना, दरवर्षी तिकडेच असते ना. आणि खूप भारी माहिती दिलेली आहे. दरवर्षी तिकडेच असते. तुम्ही या एकदा आणि खाऊन बघा. गेल्या वर्षीचा मी व्हिडिओ टाकलेला ना रे मावसे. हा, तर माझ्या चॅनलवर जाऊन ना नक्की बघा. गेल्या वर्षीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही उन्हाळी नक्की या दुकानाला आणि भेट घ्या. कडिंगलची चव घेऊन बघा आणि कमेंट करून सांगा. मेहनत करेगा तो कोई नहीं रोकेगा, इसलिए मेहनत करो और आगे बढ़ो. मेहनत का फल मीठा होता है, ये ध्यान रखना. बाबा ना बाबा, काय करस? भाताला वय करस? भात कसा खाला तुमचा? पण ते पाण्याने नेला असा. काय झाला? पाडला खा पाण्याने ना. मासी लागत का नाही? खपली. ए बाबा ना, आपला व्हिडिओ नांगलास का नाही? नांगलास बेस ना. तर आता बाबा जाय हा मी. तर चला मित्रांनो, तुम्हाला कंचुर्ल्याचा घरटा दाखवतो. तर घर कशा प्रकारचा आहे ते तुम्हाला दाखवतो ना. अशा प्रकारे त्यांनी बनवलेला आहे. हा बघा, मध्ये नवीनच बनवायला लावलेला आहे. गवत आहे ना, ह्या पात्या काढून काढून कंचुरलं जे पाखरू असतं ना कंचुरला, त्यांनी इकडे घरटा बनवायला लावला आहे बोरीच्या काठीवर. पाऊस खूप आला आहे, तर आम्ही आता घरी जातो. नंतर मग भेटतो तुम्हाला. आजी बघू शकता कागाच्या बुडाखाली दपले. हे बघा, पाऊस आला तर लागले पलायला. काय रे, जाऊ आपण पण? जायचं. आजी पण चालली. हे बघा, जायचं ना. चल, लेट्स गो. सो फायनली मित्रांनो, पाणी गेला नाही. आता आम्ही आलो कापड लावायला. तर बघा, नेट काढलेला आहे. इथून आता बांधायला चालू होईल. आणि हे बघा, इकडे गठा साईडला काढून ठेवलेला आहे. तर एवढा सारा गठा आहे. तर इथून ते तिथपर्यंत पुरायला पाहिजे. म्हणजे पहिला बांबू आहे, इथून सुरुवात करतो आम्ही बांधायला. आमच्या आजीला एक्सपिरियन्स आहे ना, दरवर्षी बनवते ना वालाचे. बांबू लांबा आहे ना, म्हणून वरती हात पुरणार नाही ना, त्याच्यासाठी मावशीने खुर्ची आणले. आता आम्ही पटापट बांधून घेऊ, कारण की पाण्याचा पण कधी पण येतो, पाण्याचा काही सांगता येत नाही. तिथून स्टार्ट केलेला बांधायला आणि इथे आणला. आणि इथून आणि थोडासा पुढे म्हणजे तिथे जाऊन संपला. तर आता इकडे थोडा अधुरं राहिलंय, म्हणजे त्याला आता दुसरा नवीन आणायला लागेल. तर इकडे मावश्या बघू शकता, इकडे मावश्याने बांधलाय. आणि कसा बांधायचा तुम्हाला दाखवता. हा बघा, इकडे खालती बांधलाय, हे बांबूला बांधलाय. इथे पण हे बघा, बांबूला साडीचा दोरे आहे, त्याच्याने गाठ मारलेले आहे. आणि इथे हा मधी दगड आहे, त्या दगडीला गाठ बांधून आणि नंतरला बांबूला बांधलेला आहे. तर हे बघा, असं 3 जागे बांधलेलं आहे. आणि मावसा इकडे बांधतो. तर चला फायनली एवढं बांधून घेऊ आता पटापट. नंतरला पुढे काय प्रोसेस होईल तर बघू. सो फायनली मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? तर शेवटपर्यंत ब्लॉग बघितलाच असेल तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला फायनली भेटो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.